मित्रांनो एवढा मोठा हलकुंड घेऊन चाललोय होलीला आणि टीम बघा आमच्या वाडीतले सर्व. एकदा आहे करा रे अण्णा अण्णा एकदा आहे करा इकडे. एवढे सगळे मंडळी आलेत मुंबईवरून आणि चला हा कोचिना मी पकडणार आहे इड्या. खांदा खांदा हाताव कसा होईल मित्रांनो. एवढा मोठा हलकुंड बा उचललाय इकडे पुढे. मी उचलला तर माझ्यावरच वजन आहे, तुमची हाईट कमी आहे म्हणून तर पुढे राहतो माझ्यावरच. थोडं पुढे मित्रांनो केवढा मोठा हलकुंड घेऊन चालले बघा. एक जोर जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो होलीला गावी आलोय. लास्ट इयर पण आलो होतो. कन्सिस्टन्सी माझा 3रा वर्ष आहे होलीला गावी येतोय मी मुंबईला गेल्यापासून. आणि आपल्या आता जास्त ब्लॉग सुद्धा येत नाहीत कारण मला टाइम सुद्धा नसतो. ॲक्च्युली मी जॉब करतो आणि जॉबमुळे टाइम पण भेटत नाही मित्रांनो. पण माझा एक छंद म्हणून मित्रांनो मी ब्लॉग करत असतो. तर चला माझ्या मागे माझं घर बघताय आणि आता आपण चाललोय होलीसाठी हलकुंड आणायला. आज शेवटचा होम आहे. गावी आलोय दापोळी देहन गाव आहे आमचं हुमनेवाडी. तर चला आजच्या आपल्या ब्लॉगला आपण इथं स्टार्ट करूया. कारण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सकाळचे 10 वाजलेत आणि थोडासा ऊन पण होत चाललाय. तर तुम्हाला चला आपली होळी दाखवतो. इकडे रावल्याची गाडी आले आणि राहुल हा बघा हा आता उठतोय. इथे गाडी कधी दिवस आले आणि रावल्या आता उठलाय. वरती पण गाडी वाजते आय थिंक. आणि बघा मित्रांनो इकडे खाली होळी आहे दिसते तुम्हाला. थोडंसं झूम करतो मी. बघा हा ब्लॅक कलरचा दिसतो ना शेवरा. मित्रांनो इकडे होळी आहे आणि इकडे आमच्याकडे वरडी बोलतात. गवत असतं कापून ठेवलेलं. आणि इकडे कवल. कुठे चाललाय हा वरती थांबतो मी. मित्रांनो आपण आता रावल्याच्या गाडीमधून हे करतोय. अहो तुम्ही मागे व्हा मागे व्हा मागे व्हा मागे व्हा. त्यांना एकदम खास टक्कर दिली राहुलने. आमची गाडी मागे नाही त्यांची गाडी मागे. तर चला गाडी मित्रांनो सावलीमध्ये लावतो. ऊन आहे म्हणून रे. हा इकडे समोर अण्णा आलीत आणि इकडे आमचा हा वरती रोड जायचा आहे. मित्रांनो बघा इकडे एकट्या दिनेश अण्णांनी एवढे हलकुंड जमा केले सकाळपासून. आणि आता इकडे मी 2 घेऊन आलो छोटी छोटीशी. इकडे होळी असते आमच्या वाडीमध्ये. टोटल 10 घर आहेत. हा सगळा परिसर आमचा आहे. इकडे माझे काजू आहेत लावलेले समोर दिसतात तुम्हाला हिरवे हिरवे. आणि इकडे चला आता माझी टॉवेल कुठेतरी इकडे पडला होता. आयला टॉवेल घेऊन गेले की काय लोक. हे चल. आणि काकी आल्यात लवकर होळीसाठी. काकी आल्यात राजापूरवरतून. माझ्या टॉवेल कुठेतरी नेला वाटतं या लोकांनी. चला आपण जरा टेपात जाऊया. ना वगैरे हलकुंड काढतात बारीक बारीक. झिंगाड न्यायचे आहेत. आता मोठी यावर्षी नाही आहेत. हा एवढा मोठा आहे. हा उचलेल काय कोणाला. हा उचलला तर सुरेशांना आमच्या मागून येतील. सागाचा डायरेक्ट मोठा लाकूड उचलत. चला कोण आले वरती बॉडी बिल्डर 2 बरोबर घेऊन जा. मला लावशील इकडं. चला आवाज मोठा आमच्या आत्याचा. चला विजयांना गेले पुढे. रोयाची कोकम गेल्या वर्षी भरपूर आली होती. हा टायमाला अजून आली नाही. आणि हा रोयाचं घर. पिंट्या झोपल्या आतमध्ये. चला टेपात.
फोटो असतोय, भूक लागली. तर मित्रांनो आता मी पण घेतला एक हलकुंड, एवढा मोठा आहे. सवय नसते मित्रांनो, मुंबईत नाही येतो आणि मस्त दम लागतो. मजा असते मित्रांनो, होळीला गावची मजा काय वेगळीच असते. चला या. खूप सारे हलकुंड जमले तिकडे, थ्रू करूया आपण. काय बोलताय? पावडारी गुदला घेऊन येते. लागतील नाही, मला वाटतं नंतर उकरू ना त्याला. अरे उकरायला टाइम जातो मग आता नाही तो लगतो. एकदम मोठी शिरी घेऊन आले त्यांना. आल्या कामावरून आले म्हणजे गाडी चालून आले नाही, लगेच झोपले पण नाहीत. होळीसाठी मित्रांनो बघा एवढी आवड आहे, झोपायचं काय नाही. आले जस्ट आता गाडी लावली, आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आणि लगेच हलकुंड आणायला रेडी. अशी अजून माणसं पाहिजेत. आमचा अमित दा काय अजून पोचला नाही, आता गावाला म्हणजे तळकोडीमध्ये उतरलाय. आता तळकोडीमध्ये आलाय अमित दादा. अमित दा आता तळकोडीत आलाय. मित्रांनो इकडे बघा सुरेश अण्णांनी लावलंय डाळिंबाचं झाड, आणि याच्यामध्ये बघा 2-3 वर्ष झाली असते पण मित्रांनो आता ज्यावरती फुलं आलेत. आणि इकडे बघा डाळिंब झालाय, म्हणजे कोकणामध्ये सुद्धा डाळिंब होतंय. नीट काळजी घेतली मित्रांनो, असा एक झुडूप टाईप मध्ये होतो झाडा, आणि असं मस्त असं डाळिंब लागलं. याच्यावरती फुलं बघा ना इथे आलेत. आणि फायनली या इकडे मोठा नानांना आल्याशिवाय मोठा हलकुंड येणार नाही माहिती होता. नानांना आल्यावरती मोठा हलकुंड. हो चेहरा दिसत नाही नानांचा. मग हे लागेल मागे. हा इकडे फायनली मोठा हलकुंड आला, आपण बघतोय आता. हे मला ठोकू नका रे. बघा इकडे खान घातला नानांना मी, आणि बघा केवढा मोठा हलकुंड आला बघा. सुरुवात झाले. हे सावकाश जा, पुढे पुढे जा. काय वरती पुढे जा. वरती लाईट आहे. जा पुढे लाईटीच आहे, पुढे जा. हा बुंदा खाली घ्या. फायनली मोठा हलकुंड आलेला आहे. गेल्या वर्षीचा बघा ना आपण उभा गेला, केवढी टोक केली वरती तो. चला 1 मॅन शो. दिनेशांना बघा एका हाताने तेच. हा मजबूत बसणार आहे पेर. मित्रांनो आता जंगलातनं चाललोय दुसरी हलकुंड आणायला. आता थोडीशी मोठी आणायची, कारण आता थोडे बापे आलेत. इकडे मोठासा वड आहे आमचा. इकडे आम्ही पारंब्यावरती झोपाळा घ्यायचो लहानपणी, खूप मजा यायची. हा तुम्हाला दाखवतो विशाल बघा, खूप मजा यायची झोपाळा घ्यायला. मोठा दगड होता मित्रांनो इकडे, आणि असे झोपाळे घ्यायचो लहानपणी. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आपल्याकडे तेव्हा मित्रांनो अँड्रॉइड वगैरे नव्हतं, नेटवर्क पण नव्हता गावाला. आता त्यावेळीची मजा खूप औरच होती. तर फायनली इकडे आसन तोडला रे अण्णांनी, करबंद पण नव्हतं इकडे. चला मित्रांनो केवढा मोठा हलकुंड आणला बघा. पुढे पचुरी पकडलाय, आणि मागे मी. आणि एवढा मोठा हलकुंड आहे, बघतो आपण. पशुवाल आणि मी चाललोय घेऊन. दमलो, त्यांच्या सवय नाही काय नाही. होळीची मजा मित्रांनो शिमग्यामध्ये, कोकणामध्ये फक्त. हा मोठमोठे हलकुंड घेऊन आलेत. बरंच चल. हा बोल ना. आलो. काय मोठा हलकुंड आहे हा. शाप हलका आहे मला माहिती आहे. काय पण घेऊन जा मग. चल ये लवकर. मित्रांनो इकडे मस्ती चालले. हलकुंड कोणी न्यायचा. इकडे एक हलकुंड आहे, आणि आता आलोय पाण्यावरती. इकडे विहीर असते, आणि बघा इकडे हलकुंड आणायला चाललंय बागेमध्ये. जे सुकी लाकडं असतात ना मित्रांनो,
जी जंगलामध्ये पडलेली असते बघा इकडे. आणि हा आमचा इकडे पर्याय आहे. पावसामध्ये मित्रांनो खूप पाणी असतं इकडे. तिकडे राहुल आणि विशाल येतोय. वरती बघूया मित्रांनो. एवढा मोठा हलकुंड घेऊन चाललोय होळीला. आणि टीम बघा आमच्या वाडीतले सर्व. एकदा हाय करा रे अण्णा अण्णा. एकदा हाय करा इकडे. एवढे सगळे मंडळी आलेत मुंबईवरून. आणि चला हा कोचिना मी पकडणार आहे इड्या. खांदा खांदा हाताव कसा होईल मित्रांनो. एवढा मोठा हलकुंड बा उचललाय. इकडे पुढे मी उचलला तर माझ्यावरच वजन आहे. तुमची हाईट कमी आहे म्हणून पुढे राहतो. माझ्यावर थोडं पुढे. मित्रांनो केवढा मोठा हलकुंड घेऊन चालले बघा. एक जोर. ए बसके बसके हसू नका जरा जरा. काय करतोय माग. अमिता खाना टाक. मित्रांनो फायनली एवढा मोठा हलकुंड घेऊन चाललोय. हे पजू खांदा लावून चाललाय. पजू पजू खांदा लाव. मित्रांनो डायरेक्ट आता आम्ही आलोय होळीवरती. का सकाळी आपण बघितलं इकडे मित्रांनो एवढी सारखी हलकुंड आईच्या गावात. हा लागला बघ. एवढे हलकुंड मित्रांनो इकडे घेऊन आलो आम्ही असं. आणि आता इकडे आपल्याला होळी शिलवायची आहे. तर इकडे सुरुवात केली आहे अण्णांनी सकाळ सकाळ. हा मित्रांनो एवढा मोठा हलकुंड मी आणताय पाण्यावरून. चला तर आपण डायरेक्ट होळी. मित्रांनो इकडे काम चालू आहे. नाही रे बाबा हे बांधून ठेव. काय मला काय घेतो सारख्या व्हिडिओ. माझी इज्जत भाजीपाला चालेल. लोक समजू दे ना. इकडे यायला घेतोय. त्याला पण बांधून येते. जरा लांबच घ्या नंतरला जवळ येईल सर्व. अरे लांब घेतो बाबून सांगितलं जवळ घ्या. आम्हाला दोघांनाच मग ओढाय होतं बोलतो. पण जरा घे म्हणजे तो खड्ड्यात हा म्हणून त्यासाठीच जनार्दन आई पायाखालची आधी मागं घे. एवढा बघ एवढा आतमध्ये होता रे. बाबू पण आलाय नाही. दुसरा बाबू आहे ना म्हणून तो नाही बाबू. अच्छा आलाय की नाही तो पण माहिती नाही. आलाय कोण. अरे तो तेजस पण. हो पिंटा पण आलाय. आलाय हो मग सुई जागा नको. सुई तिथे जागा. होळीला का फक्त पालखी बघतो घरात आणायला आलाय. अरे तू पिंट मग केस अजय दोघांची पुढे केस होती ना अशी. हा केस कापतो. पाटील दिसलं. पाटील दिसलं. पाटील दिसलं. पाटील पाटील दिसलं बघा अशी. हे बाबा बारकी बरोबर कुठे लांब गेलेत. बोरसली गेलेत राज आणि शुभम. तरुण पोरांनी शिकाय नको. चालत म्हणजे ते थोडी वाट लावलेली असेल आता सगळे तिथे. बोलला सरांना तुला मारतील तुला सगळ्या. आता आता गमत पाहिजे. गमत पाहिजे. गमत बघायची. दमलो. खड्डा बघतो आपण किती खाल्लाय मोठा. राहुल उकारतो आता. कपडे खराब तुम्ही एकदम पांढरे खाणार तर होतील ना खराब. बघूया आपण केवढा मोठा खड्डा झाला. राहुल आतमध्ये खजाना भेटतो काय. कोशाची खान सापडले खाली. कोण इस्त्रीवाला असेल तर सांगा मुंबईला. ए विजय इस्त्री आणलेस ना.
हवा 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 ह्याच्या ना त्यातला भार घे जातोय राहुल. मग असं हगेडाचं काम चालणार नाही. हा वाढायचं काम करा कुणीतरी. पण तू आतमध्ये येतो पड. राहुल थांब. इकडे आता हलकुंड सर्व आम्ही रेडी पोझिशन करतोय आणि मग एकसाथ एका साईडने वर 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 करायला. काय करू विशाख गेल्या वर्षी नव्हतं साल्या. अरे तर मार इथे विशाल विशाल इथे खाली जा ना विशाल. सरकायला भारी पडेल कुठला येऊ दे. एवढा वजनदार आहे. मागे असंच मागे घ्या. खांद्यावर घे. खांद्यावर घे. खांदा लावत या पुढे. येऊ दे. उचला. पुढे पुढे वा. थोडा मागे घ्या. घ्या थोडा असंच मागे. माझा हात पोचत नाही रे. खाली बारकं भरा. बारकं मित्रांनो आता जस्ट मोठा आंब्याचा झाड आम्ही सकाळी आणला होता मित्रांनो. तो बघा लावलाय आता आणि होळी रेडी झाले. आता हळूहळू हलकुंड प्रत्येक जण लावतोय. टेकू वगैरे देण्याचं काम झालेलं आहे. तिकडे जाम लावलेत तुम्ही. इथून टाका ना. इथून बाहेरून हवा सपोर्ट. इथे याला दाबा ना. खाली पकड नका ठेवू. बारीक आत जाऊ दे. म्हणजे खाली पण तिथे मोठा फिरवा ना. अरे मी घरी आलेलो पिंट्या तुझ्या. मी घरी आलो. कुठे गेलास? हो काय असा बसला पाहिजे तर फायदा. कृष्णा बारीक भरपूर आहेत. बारकं तुकडं पहिले त्याचा हे खाली राहतील मजबूतला बरोबर. ह्याला तिकडून टाक. तिकडून टाक. हे बारकं दे मध्ये भरायला. टचिंग लावा. हे कृष्णा चल आता ह्याला उभी करूया. ह्याला उभी करा मोठ्याला. हा इथून हे बेस काढत जाऊ दे. कुठचा हे कुठचा मला इकडनं उभा करा अण्णा. इथनं उभा करायला लागला असा तो 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 हा नाही तो तुमचा नाही. तो नाही बोलत नाही. हा उभा मोठा बोलतो. अरे हलका आहे सोड. पुढे गेला मागे घ्या. मागे घ्या पाहिजे. त्या रस्त्यात जाऊ दे. मागे घे. हा घे. राहुल बाहेर काढा दिला कृष्णा. पाठी घे. पाठी घे. पाय भाऊ पाय पाठी घ्यायला रे. अण्णा इथे घ्यायला इथे घ्यायला गेली. या बॅच काढून टाका ना. अण्णा या बॅच काढून. अण्णा इकडे घ्यायला. हा हा बरोबर. हा एक वाकडा घ्यायला पाहिजे. थोडा मागे घेतो ह्या साईडला. इथून इथून बरोबर सपोर्ट करू. जास्त भार होईल. इथे इथे घ्या. मी गेल्या वर्षी दुसरा राऊंड मारून कारपाडलो. जागाच नाही तर करणार काय. हे अडकलाय. हाईट बघ. हाईट बघ. हो हाईट बघ. नाही ना बाहेर नको. सपोर्ट द्या. मी तुला काय बोलत असलं बोलून टाक.
हा बस हा बस चालेल चालेल चालेल. अरे बसला नाही बाहेर, बरोबर आहे, बसला त्याच्यामध्ये थोडा बाहेर गेला. अरे बसला मजबूत हवं कुठे तर फायनली आपली होळी रेडी झालेली आहे हलकुंड लावून. पण बघतोय केवढी मोठी होळी आहे. आता मित्रांनो आता सगळ्यांनी नका लावू, ठेवू बाबून नानालाच लावू दे. अरे आज कोण हा? मित्रांनो तिकडे पुढे आता आणतोय तो झाडाचा कवळ असतो, झाडाची पालं जी तोडले असतात आमच्याकडे कवळ बोलतात. हा कवळ अमिताने उचलला बघा, हा कवळ आहे आणि इकडे हा गवत, इकडे या वरडी आहेत. तर मस्त अशी तुम्हाला पूर्ण होळी रेडी झाली की तुम्हाला दाखवतो एकदा. आणि इकडे मित्रांनो कवळ तोडून मित्रांनो पूर्ण कवल लावून मित्रांनो झालेलं आहे पूर्ण. बघतो आपण केवढी मोठी होळी आहे. तर रात्री धावायला मित्रांनो जमणार नाही होळीच्या मागून मागून. बघतो आपण मित्रांनो एवढी मोठी होळी बघा तयार झाली. आणि आता त्यानंतर गवत लावायचं काम. आता शेडे पण आणले वरती लावायला. जाई प्रॅक्टिस होईल ना. मित्रांनो पूर्ण जन्म गेलाय. बहुत भरपूर आहे, गट्ट लावा. इकडे सरपंच लावतात गवत. असे एकदम खालून लाव म्हणजे हा वरती जाईल. पण वरडी भरपूर आहेत, गवत एकदम थापून लावतात. हो मग नीट लावा आधीच. ते जाऊ नंतर बरोबर वलीव पाहिजे जाऊ. हो अमिता लाव, बरोबर अमिता लाव, व्हिडिओ मध्ये येशील. गवत भरपूर आहे. खालचा थर मोठा घ्या, गवत भरपूर आहे. कुठे? हा हा बघूया बघूया. हा चल चल काय एकच असते. हा झालं साईडला.
हे बाजूला मोटर जेसीबी आणलाय बाजूला भेंडी. अरे राहुल हे हगिडासारखं लावू नको. ए तू फोन ठेव ना. फायनली होळी रेडी झालेली आहे. आमच्या दाराशी हाय शिमगा. अरे राहुल तिकडे जास्त बाहेर नको घेऊ. आणि ही टाकलेली भेंडी. हा असा हा भात रंगी पोरगा कामाचा गार्डन टॉवेलने माझा कॅमेरा कॅमेराची वायजेट करून टाकली माझ्या. वरना शेंड्या खाली गेल्या बुंदावर झाला. माहिती पडला बंद कॅमेरा घेऊन आपल्याला एवढा बनवतोय चालू आहे. काहीतरी आलंय तर ते रिसर्च करायला लागेल. पाटील आले पाटील आले पाटील आला. एकदम आला सुरात. मित्रांनो आमच्या वाडीमध्ये बघा वाडीतले सर्व आणि उमनेवाडीतले सर्व मुंबईतून आलेले ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि मित्र सर्व मित्रांनो आपल्या होळीसाठी 2024चा जो शिमगोत्सव आहे त्यासाठी सर्व आलेले आहेत. चला एखादा फाक बोला. होळी रे होळी शिमग्याची पोळी आमच्या कालकायला सोन्याची होळी पोदे. मित्रांनो होळी पूर्ण रेडी झाली करून खूप मोठे ह्या वर्षी कारण गवत कवल पण खूप होतं आणि हलकुंड पण आम्ही खूप सारे आणले आपण बघितलं असाल. तर आता आपण रात्री इथे फाक वगैरे बोलून लास्टला होळी वगैरे पेटवणार रात्री 12 वाजता. तर चला मस्त नक्की बघा. आणि आमचा राज काहीतरी क्वेश्चन करतोय. काय राज बोलतोय? मग किती वाजता? 1 वाजता. चला भेटूया रात्री. मित्रांनो इकडे आता होळीला नैवेद्य दाखवतोय. रात्रीचे वाजले 11. आणि मला हे ओरडतात चप्पल कुठे काढून आली चप्पल कुठे काढून आली काढून आली ना माझ्या बाहेर आता सांगा ना घेऊन ठेव तू तुला तो कुठे काढ उतरताना म्हणते आग बोलून झालं की निवड दाखवायचं ना होळी. अगं हो अगरबत्ती जरा मागे लावा म्हणजे किटूर पडून आधीचा उजेड होईल. हो दिनेशांना अगरबत्ती जरा लांबत लावा सांगा. अगरबत्ती लांबत लावा सांगा पटकन पे हे व्हायचा. अरे ह्याला समजलं काय चित्ता. मित्रांनो सर्व वाडीतले सर्वच्या माणसं सर्व जमलेत शेवटचं होम लावायला आणि थोडा फाग वगैरे बोलणार आणि फाग बोलल्यानंतरला आपल्याला इकडे वाला नव कोम कल आकाशाशी गेला. वाला नव कोम कल आकाशाशी गेला. नव कोम कल आकाशाशी गेला. तो कोम गेला सुताराच्या राहुला. तो कोम गेला सुताराच्या राहुला. तो कोम गेला सुताराच्या राहुला. सुतार लाल पालख्या घडविल्या. याच्यात गौटन राज सुतार लाल पालख्या घडविल्या.
तुम्हा कुठं झाला पहिला उद्योगपान देवा तुम्हा कुठं झाला कळकीचा बेटी एक कोण न पाहिला कळकीचा बेटी एक कोण न पाहिला कळकीच्या बेटी एक कोम न पाहिला मला नव कोण कळ आकाशाची गेला मला नव कोण कळ आकाशाची गेला मला नव कोण कळ आकाशाची गेला तो कोम गेला रंगडच्या रावला तो कोम गेला रंगडच्या रावला रंगाड्या दादानी रंगा नंबर दिला रंगाड्या दादानी रंगा नंबर दिला पहिला उदयपान देवा तुम्हा कुठं झाला पहिला उदयपान देवा तुम्हा कुठं झाला कळकीच्या बेटी एक कोम न पाहिला कळकीच्या बेटी एक कोम न पाहिला वाला नव कोम कल आकाशाशी गेला वाला नव कोम कल आकाशाशी गेला आपण कोण देव बस तेह पालक की आपलं शेवर करीन बस तेह पालक की आपलं शेवर करीन बस सोन्याचं दान बडका मिरावरती ठस सोन्याचं दान बडका मिरावरती ठस तेह पालक आपण कोण देव बस तेह पालक की आपण कोण देव बस माटवण करीन बस तेह पालक की आपलं माटवण करीन बस तेह पालक की आपले माटवण करीन बस सोन्याचं दान बडका मिरावरती ठस सोन्याचं दान बडका मिरावरती ठस तेह पालक की आपण कोण देव बस तेह पालक की आपण कोण देव बस तेह पालक की आपलं जलतल बस तेह पालक की आपलं जलतल बस हे सोन्याचं दान बडका मिरावरती ठस सोन्याचं दान बडका मिरावरती ठस तेह पालक की आपण कोण देव बस तेह पालक की आपण कोण देव बस तेह पालक की आपण चेटूक देव बस तेह पालक की आपण चेटूक देव बस आली रे मारे तुझी काळी डवली पिल्या आली रे मारे तुझी काळी डवली पिल्या सांग सांग पार त्या कोणाला ना गेली सांग सांग पार त्या कोणाला ना गेली आज पाणी पियाली रे याचराना गेली आज पाणी पियाली रे याचराना गेली एका एका पिलाच्या घरी नवसारी हार एका एका पिलाच्या घरी नवसारी हार साडेतीनच्या पार झाला एक सरीन पार साडेतीनच्या पार झाला एक सरीन पार होली र होली ब्रह्माची होली होली र होली अशी ब्रह्माची होली ती होली सीता जानकी खेळायला गेली पोदे सिंगाची बोली राम जानकी होली सीता जानकी खेळायला Goodbye! 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 Goodbye!
बॉय गुड बॉय ये उभा तू कोणी व्हिडिओ काढा अजून एक हे होळी रे होळी अशी डायरेक्ट जा मारून ये दमाचं मार जा दमाचं मारून दाखव अनिदा ए मी इकडे काढल्या हो अण्णा हो हो इकडे मागे फेकलाय मी फेकल्या मागे होली रे होली अशी थांब सोडली जरा होली रे होली अशी पूर्णाची गेली होली रे होळी अशी पूर्णाची खोली होय हो हो मित्रांनो बघा केवढी मोठी होळी आहे आमची 4 घरं मित्रांनो बघा वा बघा उठपर्यंत चालले पूर्ण उभं घे ना बाबू काय बोलतोय आपण काय बोलतोय बाबू दुसराच काय बोलतोय काय तुला काय सांगितलं मी सलोनी